हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुमच्यासाठी 5th स्टँडर्डचा प्रॉब्लेम सेट 45चे आन्सर्स घेऊन आले आहे. मला तुमच्यातल्या बऱ्याच फ्रेंड्सची रिक्वेस्ट होती की त्यातले वर्ड प्रॉब्लेम्स लक्षात येत नाहीयेत, म्हणून मी या प्रॉब्लेम सेटचा स्पेशल व्हिडिओ बनवला आहे. तरी तुम्हाला कुठल्या एज्युकेशनल व्हिडिओची रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर सुरुवात करूया. प्रॉब्लेम सेट 45 मध्ये आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे ॲडिशनचं 2 hours 30 minutes आणि 4 hours 55 minutes. तर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, अवर्सचा कॉलम वेगळा लिहून घ्यायचा आहे आणि मिनिट्सचाही कॉलम वेगळा करून घ्यायचा आहे. पहिलं काय दिलं आहे आपल्याला, 2 hours 30 minutes दिलेले आहेत. दुसरं आपल्याला दिलेला आहे 4 hours आणि 55 minutes. यांची काय करायची, ॲड. बघा, कधीही कुठलं ऑपरेशन करतायत त्याचं साईन द्यायला विसरायचं नाही आहे. आता आपण याला आखून घेऊयात. तुम्ही प्रत्येक सम व्यवस्थित आखून घ्यायचं आहे. तुमचं रिप्रेझेंटेशन कसं आहे त्यावर तुमचे मार्क्सही डिपेंड असतात. उत्तर तर बरोबर आलंच पाहिजे, पण त्यासोबत तुम्ही मांडणी कशी करतायत हेही महत्त्वाचं आहे. नंतर आपल्याला बेरीज करायची आहे. तर बेरजेला पहिले मिनिट्स आपण ॲड करू. 0 + 5 5, 3 + 5 8, 2 + 4 6. बघा, 6 hours 85 minutes दिलेले आहेत. आपला आन्सर आलाय. पण 85 minutes असतात का? नाही, मिनिट्स तर 60च असतात. त्यामुळे आपण यातून 60 minutes मायनस करणार. यातून 60 minutes मायनस करणार आणि याच्यात 1 hour ॲड करणार. इथून 60 minutes मायनस करतोय आपण, म्हणून इकडे तो ॲड करायचा आहे. तर 85 मधून 60 गेले, 5 मधनं 0 गेला 5, 8 मधनं 6 गेला 2, 25. 6 + 1 is 7. म्हणजे फायनल आन्सर आलं 7 hours and 25 minutes. ठीक आहे, तुम्ही व्यवस्थित रिप्रेझेंट करायचं आहे. फायनल आन्सर आला आहे 7 hours 25 minutes. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे सेकंड. 3 hours 50 minutes, 4 hours 20 minutes. तर आपण कॉलम तयार करायचे आहेत अवर्स आणि मिनिट्सचे. तर अवर्समध्ये काय येणार, 3 hours 50 minutes प्लस आपण 4 hours 20 minutes ॲड करायचे. 4 hours 20 minutes. बघा, आकड्याच्या खाली आकडा व्यवस्थित लिहायचा आहे. 0 + 0 0, 5 + 2 7, 3 + 4 7. बघा, 70 minutes असतात का? नाही, म्हणून आपण काय करणार, त्यातनं 60 minutes मायनस करणार. 60 minutes मायनस केल्यानंतर किती उरतात, 10 minutes. इथे 60 minute म्हणजे 1 hour आपण ॲड केलेला आहे. तर इकडे आपण 1 hour इकडे ॲड करायचा. 1 hour आपण इकडनं सबस्ट्रॅक्ट केलेला आहे, म्हणजे 60 minute केले, तोच आपण इकडे ॲड केला. 7 + 1 8. म्हणजे फायनल आन्सर आलं 8 hours and 10 minutes. नेक्स्ट बघा, नेक्स्ट सम आपल्याला विचारलेला आहे 3 hours 40 minutes, 1 hour 35 minutes. 3 hours कॉलम बनवायचे 2, 3 hours and 45 minutes. 45 minutes मिनिट्समध्ये लिहिणार. 1 hour and 35 minutes. 35 minutes आपण मिनिटच्या कॉलममध्ये लिहिणार. याचं काय करायचं आहे आपल्याला, ॲडिशन. त्यामुळे ॲडिशनचं साईन आठवणीने द्यायचं आहे. 5 + 5 10, कॅरी 1. 4 + 1 5, 5 + 3 8, 3 + 1 4. बघा, 4 hours 80 minutes. पण 80 minutes असतात का? नाही, मिनिट्स 60पर्यंत असतात. म्हणून आपण 80 मधनं 60 मायनस करणार, ते येणार 20. आणि हे 60 minutes मायनस केले म्हणून त्यात आपण 1 hour ॲड करणार. किती होणार, 5 hours 20 minutes. हे थर्डचं फायनल आन्सर आलेलं आहे. नाव फोर्थ क्वेश्चन बघा. तुम्ही व्यवस्थित कॉलम आखायचे आहेत. आता तुमचा वेळ वाचावा म्हणून मी ते आखत नाही आहे, पण तुम्ही व्यवस्थित कॉलम आखून आन्सर लिहायचा आहे. अवर्स आणि मिनिट्स. बघा, मिनिट्समध्ये 4 hour दिलेले आहेत आणि 15 minutes. आणि दुसरं आपल्याला दिलं आहे 2 hours 50 minutes. यांची आपल्याला करायची ॲडिशन. 5 + 0 5, 1 + 5 6, 4 + 2 6. इथे 65 minutes
60पेक्षा जास्त आहेत म्हणून यातनं आपण 60 मायनस करणार, आन्सर येणार 5. 60 मिनिट्स म्हणजेच 1 आवर आपण मायनस केला आहे म्हणून इकडे तो 1 आवर आपण ॲड करणार. 6 + 1 7. 7 hours 5 minutes. फायनल आन्सर आला आहे 7 hours 5 minutes. 4th. नेक्स्ट सबस्ट्रॅक्शनचा फर्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारला आहे 3 hours 10 minutes मायनस 2 hours 40 minutes. तर इथे आपल्याला सबस्ट्रॅक्शनसाठी सेम ॲडिशनसारखे अवर्स आणि मिनिट्स असे कॉलम करायचे आहेत. आता इथे आपण बॉरो घेणार म्हणून एक लाईन सोडून, कधी पण लक्षात घ्या सबस्ट्रॅक्शन करताना आपल्याला एक लाईन सोडून इथे अवर्स आणि मिनिट्स लिहायचे. 3 hours 10 minutes आणि 2 hours 40 minutes यांचं काय करायचं आहे सबस्ट्रॅक्शन. तुम्ही कॉलम व्यवस्थित आखायचे आहेत. याचं आपल्याला करायचं सबस्ट्रॅक्शन. 0तनं 0 गेला 0, पण 1 मधून 4 जातात का? नाही. मग अशा वेळेला आपण काय करतो, शेजारून घेतो. इथे काय 3 hours आपण 1 hour घेतला म्हणजे 3चा काय होऊन जाणार 2 होऊन जाणार. ह्या 1चा होणार, हे 10 minutes आहेत, या 10 minutesचे आपण 1 hour घेतोय म्हणजे किती वाढणार 60 मिनिट. 1 hour आपण इकडे घेतोय म्हणून 60 मिनिट वाढणार. मग हे 60 प्लस जे आधीचे 10 होते हे 10, 60 + 10 किती होणार 70. आता या 70 मधून आपल्याला 40 मायनस करायचे आहेत. 70 मधून 40 गेले किती होतात 30. तर आन्सर आलं 30 मिनिट्स. समजलं का? मी परत सांगते. 10 मिनिट होते, 10 मिनिटातनं 40 मिनिटं जातील का? नाही जाणार. त्यामुळे आपण शेजारून 1 तास उसना घेतला. तर ह्या 3चा 2 होणार. आपण नॉर्मल सबस्ट्रॅक्शन करतो त्याप्रमाणे या 3चा 2 होणार. 3चा 2 झाला. आता 1 hour आपण घेतलेला आहे म्हणजे किती मिनिट्स घेतले, हा तर कॉलम मिनिट्स आहे म्हणून इथे 60 minutes + 10 किती होणार 70. या 70 मधनं 40 गेले 30 मिनिट्स. आता इथे 2 hours मधनं 2 hours गेले किती होणार 0, म्हणजे आन्सर आलं 30 मिनिट्स. आय होप तुम्हाला समजलं असणार. तर हे क्वेश्चन 2चं फर्स्ट झालं. क्वेश्चन 2चं फर्स्ट. आता क्वेश्चन 2चा सेकंड क्वेश्चन आपण बघूया. त्यामध्ये आपल्याला दिलेला आहे 5 hours 20 minutes मायनस 2 hours 35 minutes. तर सेम आपल्याला पहिले कॉलम करून घ्यायचे आहेत अवर्स आणि मिनिट्स. तर इथे आपण अवर्स आणि मिनिट्सचा कॉलम तयार करून घेतलेला आहे. तर सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला 5 hours 20 minutes. आता सबस्ट्रॅक्शन आहे त्यामुळे आपण एक लाईन सोडून द्यायची आहे. त्यानंतर लिहायचं आहे 5 hours 20 minutes मायनस 2 hours 35 minutes. बघा आकडे लिहिताना दोनदा तपासून बघायचे की आपण बरोबर घेतले आहेत का, नाहीतर तुम्ही सोडवतात पण क्वेश्चन पेपरमध्ये आकडे जर व्यवस्थित बघून लिहिले नाही तर गुण मिळत नाही, मार्क्स मिळत नाहीत. 20 मधून 35 मायनस होतील का? नाही. म्हणून आपण शेजारून 1 hour उसना घेणार. तर 1 hour घेतला म्हणजे 5 मधनं किती 1 hour गेल्यावर 4 होतील. हा 20 आहे तर आपण 1 hour म्हणजे मिनिटच्या कॉलममध्ये आपण 60 मिनिट घेतलेले आहेत आणि हे आधीचे 20. 60 + 20 किती होतात 80. तर 80 मधून आपल्याला 35 मायनस करायचे आहेत. तर 80 - 35 होतात 45 आणि या 4 मधून 2 गेले तर होतात 2, म्हणजे फायनल आन्सर आलं 2 hours 45 minutes. तर हे सेकंड सम होतं. आता आपण बघूया थर्ड सम. तर थर्ड सम आपल्याला दिलेला आहे 4 hours 25 minutes अँड 1 hour 55 minutes. सेम आपल्याला कॉलम करून घ्यायचे आहे. अवर्सचा एक कॉलम आणि मिनिट्सचा एक कॉलम. तुम्ही व्यवस्थित आखून नीट कॉलम करायचे आहेत. आत्ता वेळ वाचावा म्हणून मी फक्त लिहिते. तर 4 hours and 25 minutes. इथे सबस्ट्रॅक्ट करायचं आहे आपल्याला त्यातनं 1 hour 55 minutes. सेम 25 मधनं 55 minutes जातील का? नाही. म्हणून आपण शेजारून 1 hour उसना घ्यायचा आहे. मग या 4चा काय होऊन जाईल 3 आणि 60 प्लस हे 25 किती होतील 85. तर या 85 मधून आपल्याला 55 मायनस करायचे आहेत. 85 मधनं 55 गेल्यानंतर उरतात 30. 3 मधून 1 गेल्यानंतर उरतात 2. म्हणून फायनल आन्सर आलं 2 hours and 30 minutes. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फोर्थ क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे 6 hours 15 minutes मायनस 2 hours 45 minutes. तर यामध्ये आपण काय करणार, सेम अवर्स अँड मिनिट्सचा कॉलम करून घ्यायचा आहे. तुम्ही छान व्यवस्थित आखायचा आहे. अवर्समध्ये एक लाईन सोडून द्यायची कारण आपण करतोय सबस्ट्रॅक्शन. 6 hours 15 minutes मायनस 2 hours 45 minutes. आता इथे 15 हा 45 पेक्षा लहान आहे. 15 मधून 45 जाणार नाही म्हणून आपण
बाजूने बॉरो घेणार, तर 6चा होऊन जाणार 5 आणि 15 1 आवर घेतला आहे म्हणजे 60 मिनिट प्लस 15 मिनिट्स 60 प्लस 15 मिनिट्स तर होतात 75 मिनिट्समधून आपल्याला 45 मायनस करायचे आहे. 5 - 5 0 7 - 4 3 30 मिनिट्स आणि 5 - 2 5 - 2 किती होतात 3 म्हणजे फायनल आन्सर आलं 3 hours and 30 minutes. तर हा क्वेश्चन नंबर 1 and 2 आपला झालेला आहे. क्वेश्चन नंबर 1 and 2 झाला आहे. आता आपण वर्ड प्रॉब्लेम बघणार आहोत. नेक्स्ट बघा आपल्याला वर्ड प्रॉब्लेम थर्ड विचारलेला आहे. अ गव्हर्नमेंट ऑफिस ओपन्स ॲट 7 in the morning. सकाळच्या 7 वाजता ते ऑफिस गव्हर्नमेंट ऑफिस उघडते अँड क्लोजेस बंद होतं ॲट 3 in the afternoon. दुपारच्या 3 वाजता ते बंद होतं. हाऊ लॉंग इज दिस ऑफिस ओपन्स. हे ऑफिस किती वेळ ओपन असतं हे आपल्याला विचारलं. क्वेश्चन 3 आपण पाहत आहोत. तर सकाळी ओपन किती वाजता होतं आहे 7 in the morning. सकाळी 7 वाजता ते ओपन होते. ओपन्स ॲट 7 ठीक आहे. आणि क्लोजेस ॲट हे मॉर्निंगला हे 3 आफ्टरनूनला दुपारी. मग या 3ला आपण 3ला दुपारच्या 3ला 24 ताशी घड्याळामध्ये कसं लिहू शकतो. जी 24 अवर्सची क्लॉक आहे. ज्या वेळेला तुम्हाला हे ओपन क्लोजचे एक्झाम्पल्स विचारलेले असतात मग ते स्कॉलरशिपला असू द्यात किंवा तुम्ही ज्या पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला बसलीत मंथनला वगैरे तर त्यावेळेला सगळ्यात पहिले काय करायचं आहे जो बंद व्हायचा टाईम आहे सहसा दुपारचा असतो. तर हा बंद व्हायचा जो वेळ दिलेला आहे त्याला आपल्याला 24 ताशी घड्याळामध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे 24 ताशी घड्याळात या वेळेला कन्वर्ट करायचं. ज्या प्रॉब्लेम सेटमध्ये शिकलो ना की 24 ताशी घड्याळामध्ये कसं कन्वर्ट करायचं. मग 3 in the आफ्टरनून इक्वल्स टू काय आहे 15 hours in 24 hours क्लॉक. 24 ताशी घड्याळामध्ये 3 वाजले दुपारचे म्हणजेच 15 वाजलेले आहेत. मग आपण काय करणार आता ह्या 15 अवर्समधून 7 hours 15 अवर्समधून 7 hours मायनस करणार. 15 अवर्स आणि मिनिटचा आपण आधी केलं त्याप्रमाणे 2 कॉलम करायचे आहेत अवर्स अँड मिनिट्स. तर 15 hours पुढे काही मिनिट आहेत का नाही म्हणून 0 0 आणि 7 0 0 7 वाजून पण काही मिनटं दिलेत का आपल्याला नाही. तर याचं करणार आहोत आपण सबस्ट्रॅक्शन. 0तनं 0 0 0 15मधून 7 गेले किती होतात 8. तर 8 hours ते ऑफिस ओपन होतं. तुम्ही व्यवस्थित आखून कॉलम व्यवस्थित नीट करायचे आहेत. तर ते ऑफिस किती वेळ ओपन होतं 8 hours. तर वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला विचारलेला आहे. हा वर्ड प्रॉब्लेम आहे की नाही. मग एंड स्टेटमेंटसुद्धा तुम्हाला वर्डमध्येच द्यायचे आहे. ऑफिस रिमेन ओपन फॉर 8 hours. ठीक आहे. ऑफिस 8 तासासाठी उघडं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारला आहे. अ मूवी स्टार्ट्स ॲट 45 minutes past 3. बघा मूवी जो आहे पिक्चर बघायला जातात ना तुम्ही तर हा मूवी जो आहे तो केव्हा सुरू होतोय. फोर्थ क्वेश्चन बघूया आपण. केव्हा सुरू होतोय 45 minutes past 3 म्हणजे 3 वाजून 45 मिनिटांनी. पास्ट म्हणजे गेलेलं 3 वाजून 45 मिनिटांनी. आफ्टरनून दुपारी चालू होतोय तो. फिनिशेस संपतो केव्हा आहे 2.5 hours later. त्यानंतर 2.5 म्हणजे 2.5 तास. 2.5 तासाने 2 तास 30 मिनटं 2.5 hours तो मूवी काय होतोय संपतोय. ॲट व्हॉट टाईम डज द मूवी एंड्स. कोणत्या वेळेला तो मूवी संपतोय हे आपल्याला सांगायचं आहे. बघा चालू केव्हा झाला आहे 3 वाजून 45 मिनटं 3 स्टार्ट टाईम. आधीच्या एक्झाम्पलप्रमाणे आपण अवर्स आणि मिनिटचा कॉलम करायचा आहे. तर चालू होतोय 3 वाजून 45 मिनटं 3 hours and 45 minutes. किती वेळ चालला आहे 2.5 hours. 2 hours and half hours म्हणजे किती 30 minutes. 2.5 hour म्हणजे हाफ आवर म्हणजे किती 30 minutes. एवढा वेळ चालला आहे. मग तो संपला केव्हा आहे याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ॲडिशन. हा काय आहे स्टार्ट टाईम मूवीचा स्टार्ट टाईम आणि हे काय ड्युरेशन किती वेळ चाललेला आहे ते आपल्याला दिलेलं आहे. हे ड्युरेशन आहे. मग आपण हे ॲड केल्यानंतर मूवी संपायचा टाईम आपल्याला समजेल ना. तर 5 + 0 5 4 + 3 7 3 + 2 5
पण बघा 75 मिनिट्स असतात का? नाही. आपण आधी केल्याप्रमाणे आता काय करणार, याता 60 मिनिट्स मायनस करणार. किती होता? 15. आणि यामध्ये इथे 1 आवर आपण मायनस केला आहे म्हणून तो 1 आवर आपण इथे ॲड करणार 6. म्हणजे 6:15ला तो मूवी संपला. समजलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर आपण वर्ड प्रॉब्लेमची एंड स्टेटमेंटसुद्धा वर्डमध्येच देतो. मूवी आपल्याला विचारलं ना, मूवी किती वेळ चालला, केव्हा संपला हे विचारलेलं आहे. मूवी एंड्स ॲट 6:15 इन द इव्हनिंग. बघा दुपारी चालू झालेला होता त्यामुळे तो संपला पण संध्याकाळी. समजलं आहे. नेक्स्ट 5th क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. 5th क्वेश्चन बघा आपल्याला विचारलं आहे, सकाराम वॉज प्लॉइंग द फील्ड फ्रॉम 8 in the morning. सकाळी 8 वाजता त्याने शेतात काम करायला सुरुवात केली आहे. ॲट 12:30 in the afternoon. दुपारच्या वेळेला त्याने ते काम करणं स्टॉप केले, थांबवले. 12:30 वाजता त्याने काम करणं थांबवले. स्टार्टेड फॉर होम. मग घरी जायला त्याने सुरुवात केली तेव्हा 12:30ला त्याने काम थांबवून तो घरी जायला निघाला. ही रिच्ड होम ॲट 1:30. तो घरी किती वाजता पोचलाय? 1:30 वाजता पोचलाय. मग आपल्याला विचारलंय हाऊ लॉंग, किती वेळ लागलाय त्याला फील्डवर काम करायला, शेतात काम करायला त्याला किती वेळ लागलाय. आणि अजून एक दुसरा प्रश्नही विचारलाय, हाऊ लॉंग डिड इट टेक हिम टू रीच होम फ्रॉम द फील्ड. शेतापासनं घरापर्यंत जायला त्याला किती वेळ लागलाय हा दुसरा प्रश्न विचारलाय. म्हणजे आपल्याला इथे 2 प्रश्नांची उत्तरं द्यायचे, तर 2 वेळा कॅल्क्युलेशन करावं लागेल. क्वेश्चन नंबर 5. तर बघा हवर्स अँड मिनिट्सचा नेहमीप्रमाणे आपल्याला कॉलम करून घ्यायचा आहे. तर सगळ्यात पहिले त्याने 12:30ला काम थांबवले. तुम्हाला म्हटली होती मी क्लोजिंग टाईम किंवा थांबायचा टाईम हा जो आहे त्यातनं सुरुवात करायचा टाईम आपल्याला कधीही वजा करायचा आहे, जेणेकरून आपल्याला किती वेळ काम चाललंय किंवा पोहोचायला किती वेळ लागतो ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. त्यामुळे 12:30मधून आपण 8 मायनस करणार आहोत. तर मायनस करायचं आहे म्हणून आपण एक लाईन सोडून द्यायची. पण आता बघा इथे 30 आहे, त्यातनं आपल्याला 0 मायनस करायचं आहे. 8 आवर कंप्लीट आहे ना, तर एक लाईन सोडली नाही तरी चालणार. तर 12 hours 30 minutes. जर इथे दुसरे मिनिट्स असते तर तुम्ही एक लाईन सोडणं गरजेचं होतं. ठीक आहे. मायनस 8 hours 8 o'clock आहे म्हणजे 0 येणार, 0 येणार. इथे काही येणार का? नाही. 0 - 0 3 - 0 3. 12मधून 8 मायनस करायचे आहेत तर 4 येतात. ठीक आहे. म्हणजे हा कुठला टाईम होता त्याचा? थांबवायचा, काम थांबवायचा टाईम होता. स्टॉप ब्लोइंग. ठीक आहे. पण हा टाईम कोणता होता? स्टार्ट करायचा, काम सुरू करायचा टाईम होता. आणि हा काय झाला? किती अवर्स त्याने काम केलं, किती अवर्स त्याने काम केलं. ठीक आहे. मग आपण पहिला प्रश्न जो आहे तो सोडवलाय की त्याने किती तास काम केलेलं आहे. देअरफॉर ही आपण वर्ड स्टेटमेंट लिहायची आहे. द फील्ड 4 hours and 30 minutes. ठीक आहे. तर त्याचा शेतातून निघायचा टाईम होता 12:30 आणि पोहोचायचा होता 1:30. तुम्हाला सांगितलंय मी जर मधला टाईम काढायचा असेल तर पोहोचायच्या टायमातनं निघायचा टाईम आपल्याला वजा करायचा आहे. मग पोहोचायचा टाईम हा 1:30 दिलेला आहे आणि हा 12:30. मग तुम्हाला सांगितलं मी जेव्हा दुपारी 12 नंतरचा जेव्हा टाईम दिलेला असतो त्यावेळेला आपण त्याला 24 ताशी घड्याळमध्ये कन्वर्ट करणार. तर 1:30 म्हणजे 24 ताशी घड्याळमध्ये काय होतात? 13:30 म्हणजे 13 hours and 30 minutes मायनस 12 hours and 30 minutes. 12:30ला निघाला होता ना तो. मग 30तनं 30 मायनस झाले तर 0 0 0 - 0 0 3 - 3 0 3 - 2 1 and 1 - 1 0. तर त्याला घरी पोचायला 1 तास लागलेला आहे. मग वर्ड स्टेटमेंटचा आन्सर आपण वर्डमध्येच लिहायला हवं. तर लिहिणार आपण 1 hour is the time taken to reach home. घरी पोचण्यासाठी 1 तास लागलेला आहे. आपण ओरली सांगू शकतो की 12:30ला निघालाय, 1:30ला पोचलाय तर 1 तास लागलाय. पण मॅथ्समध्ये तुम्हाला हे सगळं मांडणं गरजेचं आहे आणि तेही व्यवस्थितरित्या मांडायचं आहे. नेक्स्ट 6th क्वेश्चन आपल्याला विचारला आहे. रामभाऊ स्टार्टेड द वॉटर पंप ॲट 10:30 ॲट नाईट अँड पुट इट ऑफ द सेम नाईट ॲट 11:45. म्हणजे बघा रामभाऊ जो आहे त्याने स्टार्टेड द वॉटर पंप चालू केलाय ॲट 10:30 म्हणजे केव्हा? 10:30 वाजता ॲट नाईट, रात्री 10:30 वाजता त्याने पंप चालू केलेला आहे. पुट इट ऑफ द सेम नाईट त्याच रात्री त्याने तो बंद केला आहे केव्हा? 11:45. 11:45 म्हणजे काय? क्वार्टर भाग, पाव भाग. 2:12 म्हणजे 12ला कमी म्हणजे 11:15 वाजता त्याने तो बंद केलाय. म्हणजे 11:45ला त्याने बंद केलाय. हाऊ लॉंग वॉज द वॉटर पंप ऑन? वॉटर पंप
वॉटर पंप किती वेळ चालू होता हे आपल्याला सांगायचं आहे. क्वेश्चन नंबर 6. ठीक, तर सेम आपल्याला आवर्स अँड मिनिट्सचा कॉलम बनवून घ्यायचा आहे. तुम्हाला सांगितलं आहे मी, ज्या वेळेला सुरू झाल्याचा टाईम आपल्याला दिलेला असतो आणि संपल्याचा मधला जेव्हा काढायचा असतो त्यावेळेला जो बंद करायचा किंवा पोहोचायचा टाईम असतो त्यातून सुरू झालेला टाईम आपल्याला वजा करायचा आहे. मग बंद केव्हा केलेला आहे? 11:45ला 11:45ला बंद केलेला आहे. सुरू हा 10:30ला केलेला आहे, 10:30ला केलेला आहे. ठीक आहे, 10:30 बघा 10:30 होता म्हणून मी इथे एक लाईन सोडली नाही आहे, नाहीतर एक लाईन सोडायची. 10:30 आपल्याला आता 11:45 वजा करायचे. 11:45 10:30 मायनस करायचे. 5 - 0 इज 5, 4 - 3 1, 1 - 0 1, 1 - 1 0. म्हणजे पंप हा 1 hour 15 minutes चालू होता. आता हा वर्ड प्रॉब्लेम आहे तर आपण सगळं मेन्शन केलं पाहिजे. तर हा टाईम काय आहे? वॉटर पंप पुट ऑफ बंद करायचा टाईम आहे. तसंच हा जो टाईम आहे तर तो कसला आहे? पंप स्टार्टेड, यावेळेस तो चालू झालेला होता. आता वर्ड प्रॉब्लेमचा आन्सर वर्ड स्टेटमेंटमध्येच दिलं पाहिजे. मग काय देणार आपण? पंप वॉज ऑन फॉर 1 hour 15 minutes. पंप किती वेळ चालला? 1 तास 15 मिनटं, 1 hour 15 minutes. सोपा होता हा क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. 7th क्वेश्चन आपल्याला काय विचारला आहे? नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिला आहे, गीता टॉट इन द क्लासरूम फॉर 2 hours and 25 minutes in the morning and 1 hour 45 minutes in the afternoon. सकाळी तिने 2 तास 25 मिनटं शिकवलेलं आहे. त्यानंतर 1 तास 45 मिनटं तिने शिकवले दुपारी. हाऊ लॉंग वॉज शी टीचिंग इन ऑल? एकत्रित तिने किती वेळ शिकवले हे आपल्याला विचारलं आहे. क्वेश्चन नंबर 7. तर काय करणार आपण? पहिले आवर्स अँड मिनिट्सचा कॉलम करणार. सकाळी किती वेळ शिकवलं आहे? 2 hours 25 minutes. याच्यात ॲड करणार. एकत्र विचारलं ना, एकत्र किती शिकवलं, मग सकाळचा आणि दुपारचा टाईम आपण ॲड करणार. 1 hour and 45 minutes. सेकंड टाईम काय? 1 hour 45 minutes. तर 5 + 5 10, कॅरी 1, 1 + 2 3, 3 + 4 7, 2 + 1 3, 3 hours 70 minutes. पण 70 minutes असतात का? नाही. मग यातनं आपण काय करणार? 60 मायनस करणार. तर किती येणार? 10. 60 minutes मायनस केले म्हणून इथे तो 1 hour आपण ॲड करणार. 3 + 1 4. म्हणजे तिने एकत्रित 4 hours and 10 minutes शिकवलेलं आहे. वर्ड प्रॉब्लेम आहे त्यामुळे आपण एंड स्टेटमेंट पण वर्डमध्येच देणार. टोटल टीचिंग ऑफ गीता वॉज, किती वेळ शिकवलं? वॉज फॉर 4 hours and 10 minutes. आय होप तुम्हाला समजलं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 8th क्वेश्चन आपल्याला काय विचारलं आहे? क्वेश्चन नंबर 8. If a bank is open for businesses from 10 in the morning to 4:30 in the evening. जर एक बँक आपल्या बिझनेससाठी कामासाठी 10 वाजता उघडते आहे आणि दुपारी संध्याकाळी 4:30ला ती बंद होते. हाऊ लॉंग इट ओपन? ती किती वेळ ओपन आहे? तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तुम्हाला सांगितलं ओपन क्लोजिंगचं सांगितलेलं असेल तर आपण सगळ्यात पहिले काय करायचं आहे? बंद होणाऱ्या वेळेतनं आपण सुरू होणारी वेळ वजा करणार आहेत. तर जर बंद होणारी वेळ ही दुपारनंतर असेल तर आपण तिला 24 ताशी घड्याळामध्ये कन्वर्ट करणार. आता 4:30 इन द इव्हिनिंग, दुपारचे 4:30, याला 24 ताशीमध्ये आपण कसं लिहिणार? 24 ताशी घड्याळामध्ये त्याला काय लिहिणार? 4 म्हणजे किती 24 ताशी घड्याळामध्ये? 4 म्हणजे 16 वाजून 30 minutes इन 24 hours क्लॉक. ठीक आहे. तर 24 ताशी घड्याळामध्ये 16:30. मग या 16:30 आवर्स अँड मिनिट्सचा कॉलम करून घ्यायचा आहे. तर 16 hours 30 minutes मायनस, आता ते सुरू केव्हा झालेलं होतं? बँक 10 वाजता, 10 in the morning. 10 नंतर काही आहे का मिनिट? नाही. तर ते 0 घेणार. 0 - 0 0, 3 - 0 3, 6 - 0 6, 1 - 1 0. म्हणजे 6 hours and 30 minutes ती बँक सुरू होती, तिचं काम करत होती. तर आपण वर्ड स्टेटमेंटचा आन्सर वर्डमध्येच द्यायचा आहे. येणार बँक ओपन्स फॉर 6 hours 30 minutes. बघा 6 hours and 30 minutes साठी ती बँक ओपन राहील. 9th क्वेश्चन आपण पाहूया. 9th क्वेश्चन काय दिला आहे आपल्याला? 9th क्वेश्चन दिला आहे, इफ अ शॉप इज ओपन फ्रॉम
9:30 AM. बघा 9:30 AM म्हणजे काय, AM म्हणजे काय, आपण रात्रीचे 12 ते दुपारच्या 12च्या टायमाला 9 AM असं म्हणतो. मग हे काय 9:30 AM म्हणजे सकाळी 9:30ला ते दुकान उघडलेलं आहे. टू 10 PM किती वाजेपर्यंत ते दुकान उघडे आहे, 10 PM म्हणजे 10 वाजेपर्यंत ते दुकान उघडं आहे. हाऊ लॉंग इज इट ओपन, किती वेळ ते दुकान उघडं आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करणार, आवर्स अँड मिनिट. ठीक आहे, तुम्हाला सांगितलं आहे की ओपन टाईम आणि क्लोज टाईम याचं आपल्याला काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन. क्लोज टाईममधनं आपण ओपन टाईम मायनस करणार. पण दुपारच्या 12 नंतरचा हा PM म्हणजे रात्रीचा टाईम आहे, 10 वाजेचा PM म्हणजे रात्रीचा टाईम आहे. मग त्याला आपण कन्वर्ट करणार 24 ताशी घड्याळामध्ये. मग 24 ताशी घड्याळामध्ये 24 आवर क्लॉकमध्ये 10 PM इज इक्वल टू काय येतं, 22 इन 24 आवर क्लॉक, 22 येणार. आता आपण सबस्ट्रॅक्ट करणार 22 आवर्स 00 मिनिट मायनस स्टार्टिंग टाईम काय होता 9:30. तर बघा आपण एंड टाईममधनं स्टार्टिंग टाईम मायनस करणार आहोत. तर इथे 0तनं 30 मायनस होतील का, म्हणून आपण 22कडनं 1 आवर घेणार. तर काय येणार तो 21 आणि हा होणार 00चा 60. ठीक आहे, 1 आवर दिला आहे म्हणजे 60 मिनिट दिले, तर 60 मिनिटमधनं 30 मिनिट्स गेले तर होतात 30. 21मधून 9 गेले तर होतात 12, म्हणजे 12 आवर 30 मिनिट्सपर्यंत ते शॉप ओपन होतं. हा टाईम कोणता होता, शॉप क्लोज व्हायचा. ही ट्रिक कायम लक्षात ठेवा की आपण बंद व्हायच्या वेळेतनं सुरू व्हायचा वेळ कधीही मायनस करायचा आहे. असे क्वेश्चन आल्यावर जास्त कन्फ्यूज व्हायचं नाही. जो बंद व्हायचा वेळ आहे त्यातनं सुरू करायचा वेळ मायनस करायचा आहे. मग 12 नंतरचा टाईम असेल, दुपारी 12 नंतरचा असेल तर 24 तासामध्ये कन्वर्ट करायचा, आणि 12च्या आधी असेल तर सरळ सरळ सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. वर्ड प्रॉब्लेम आहे तर वर्ड स्टेटमेंटमध्ये एंड स्टेटमेंट आपण लिहिणार शॉप ओपन्स फॉर किती वेळासाठी, 12 आवर्स 30 मिनिट्स. शॉप हे 12 तास 30 मिनिटासाठी ओपन होतं. विचारलेलं आहे, इफ द महाराष्ट्र एक्सप्रेस लिव्हिंग फ्रॉम कोल्हापूर ॲट 15:30, 15:30ला कोल्हापूरहून महाराष्ट्र एक्सप्रेस निघते आहे, ॲट गोंदियाला ती द नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशी पोहोचते केव्हा, ॲट 20:15, 20:15. 24 ताशीमध्ये तुम्हाला टाईम दिलेला आहे. हाऊ लॉंग इज द जर्नी फ्रॉम कोल्हापूर टू गोंदिया, कोल्हापूर टू गोंदिया ही जर्नी किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. आता इथे हा पोहोचायचा टाईम आणि हा निघायचा टाईम आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी काय दिलेलं आहे की ती नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशी पोहोचत आहे. दुसऱ्या दिवशी पोहोचते म्हणजे 24 तास हा नंतरचा 20 हा टाईम आहे. 15:30 नंतर म्हणजे पहिले 15:30 ते दुसरे 15:30, 15:30. ठीक आहे, 15:30 टू नेक्स्ट 15:30 हा जो टाईम आहे यांच्यामधले किती तास होतात, इज 24 आवर. पूर्ण एक दिवस म्हणजे किती, 24 आवर्स लागलेले आहेत. त्याच्यानंतर आवर्स लागलेले आहेत, त्याच्यानंतर जो 15:30 पासून 15:30 पासून 20:15पर्यंत लागलेला टाईम आहे तो आपल्याला काढायचा आहे. मग त्याच्यासाठी सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. सबस्ट्रॅक्शन करायला सेम आवर्स अँड मिनिटचा कॉलम एक ओळ सोडून द्यायची. त्यानंतर आपण लिहिणार केव्हा पोचलं आहे, 20:15, 20 आवर्स 15 मिनिट्स मायनस 15 आवर्स अँड 30 मिनिट्स. आता सबस्ट्रॅक्शन आपण करूया. बघा 15मधनं 30 जातील का, नाही, म्हणून शेजारून आपण 1 आवर घेणार. 20चा काय होऊन जाणार 19, आणि इथे 60 मिनिट प्लस 15 मिनिट्स, आधीचे 15 मिनिटं आणि 1 तास जो आपण घेतला आहे त्याचे 60 मिनिट. मग 15 प्लस 16 किती होता 75. मग या 75मधनं आपल्याला 30 मायनस करायचे आहेत. 75 मायनस 30 किती होता 45. ठीक आहे, 5 मायनस 0 5, 7 मायनस 3 4. आता 19मधून आपल्याला 15 मायनस करायचे. 9 मायनस 5 4, 1 मायनस 1 0. 4 आवर्स 45 मिनिट्स. पण हा टाईम काय आहे 4 आवर्स 45 मिनिट्स, तो 20-15 एवढा वेळ आहे. पण आपल्याला हे 24 तास आणि हे तास एकत्र करावे लागतील. त्यामुळे आपण काय करणार, बघा जो 24 ताशी पिरियड होता 24 तास म्हणजे आवर्स अँड मिनिट्स, आता आपण ॲड करणार 24 आवर्स 00 मिनिट प्लस हा जो या दोघांमधला फरक आहे तो 4 आवर्स अँड 45 मिनिट्स हा ॲड करायचा आहे. 0 + 5 5, 0 + 4 4 अँड 4 + 4 8 अँड 2, 28 आवर्स अँड 45 मिनिट्स. एवढा टाईम त्या ट्रेनला कोल्हापूरपासून गोंदियापर्यंत पोहोचायला लागलेला आहे. बघा नेक्स्ट डे दिलेलं होतं त्यामुळे आपण हे 24 तास वेगळे घेतलेले आहेत. देअरफोर जर्नी फ्रॉम कोल्हापूर टू
गोंदिया, ठीक आहे, कोल्हापूरपासून गोंदिया इज फॉर किती वेळासाठी होती, 28 hours and 45 minutes, ठीक आहे. कंप्लीट जर्नी 28 hours and 45 minutes साठी ट्रेनची होती. आय होप तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट व्यवस्थित समजला असेल.